अहो अहो जावई बापू अहो काय तू पुन्हा इथं? अहो नाही नाही तसं नाही हा. म्हणजे आज तिने परत चुकून बेल वाजवली 3दा हा. हा म्हणून मी त्याला सांगितलंय भांडी घाल हा. म्हणजे तुम्ही तिला शिक्षा दिली होतीत ना पण तुम्ही नव्हतात म्हणून मी त्याला सांगितलं तू भांडी घाल बरोबर केलं का नाही हो. हा गो बघतास काय घास ना भांडी आता हा स्वच्छ घासा आणि हा. घासती घासती. घासती? हे काय असतं घासती? सरू मॅडम इथं नाही म्हणून नाही ते आम्हाला मराठीचे क्लासेस सुरू केले असते त्यांनी. म्हण घासते, घासते ये धुते, धुते विसळते, विसळते. मग हे म्हण ना, असं म्हण ना. अहो जावई बापू जाऊ दे हो तुम्ही जरा वाऱ्यावर बसा जा हा मी पाणी आणते आंटी करा मुद्दामून बोला, बोलू नका म्हणलं की मुद्दामून करायचं. अहो आंटी कंटी पंटी काय बोलायचं ते बोला. आजी कमाल आहे हा तुमची. नाही टाळी ए ए ए खरकट्यात ना हा मग कळणार चल घास भांडी लवकर हा घासती. झाले बाबा पेपर तपासून. अहो एकदा सगळ्या मार्काची बेरीज चेक करता का जरा? हे मी तपासलंय पण बघा ना जरा. तू बघितलंयस ना तर मी कशाला बघायचं बोलत. नाही बघा ना काही राहून गेलं असेल तर. ठेव. तुमचं काही चालू आहे का काम? मी स्क्रिप्ट लिहितोय तेवढं बरं. पूर्ण झालं की करतो. काय हो जावई बापू हम्म. कोणता विषय आज म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण. अरे वा हम्म. हे तुमचा अनुभव व्यवस्थित मांडता येतील नाही अगं आई काय? मी म्हातारा झालो तरी लहान मुलासारखा वागणार नाही, कळलं? लहानपणी सुद्धा मी समंजस होतो. हा. काय सांगता हो. मग वय वाढत चालला तसा समंजसपणा हरवला काय तुमचा काय हरवलं म्हणजे काय? अहो बस आता पुरे पुरे हा? पुरे पुरे. त्यांना सांग ना, तुझ्या आई म्हणून बोलत नाहीस तू. नाही, आई वगैरेच काही नाही. तुम्हाला मग? दोघांना मी सांगते आता पुरे. आता पुरे. आई हो कळला माका कळला हा गप बसते हा. आजी आली गो माझी जिलबी आजी काय चाललंय? खाणं खुणं कसं काय करताय? गरम गरम काय काय गरम काय? नाही ना काय काय नाही म्हणजे मी एका सांगत होत की जावई बापून का चहा देत आहे गरम गरम मी आणते तू थांबा. हा नाही नाही गौरी तू थांब. आईलाच जाऊ दे, चहा आणू दे. हा म्हणजे इथे जरा शांतता राहील. आई. करेक्ट, बरोबर. आणते आजी तू थांब, चहा मी घेऊन येतो सगळ्यांसाठी. अरे नचिकेत. अगं आजी तू माझं एक काम कर, काय ता हे पैसे देवासमोर ठेव. वा सुगंध येतोय हा आंब्याचा. आई मी डबे देऊन येते. हो लवकर. काकू तुम्ही या ना आत या. नाही अरे वा सगळे कामात दिसत आहेत. गौरी इकडे ना. हा? तुझे बाबा हा 2 पेटी काढायच्या आधी थोडं बेसन दे ना. या ना मंगेची आई आत या. काय हवंय? आई बेसन हवंय. आई बेसन हवंय या ना. जा गौरी जा बेसन देऊन ये. हा डबे. पटकन द्या जरा. जावई बापू हम्म. तुमच्या संगीताच्या जादूने रोग कमी होतात जात नाहीत काय नची खरंय आजी. याला म्हणतात जित्याची खोड. अरे वा आज रसपुरीचं बेत आहे वाटतं. रसपूर नाही, आंबा कुल्फीचा बेत आहे नचे आणि गौरीसाठी. अरे वा मजा आहे. आमच्या मंग्याला पण खूप आवडते हा आंबा कुल्फी. हा 2 तासांनी या वाटी घेऊन, किंवा एक काम करा वाडगं घेऊनच या म्हणजे सगळ्यांनाच होईल. हा चालेल. सगळ्यांचं तोंड गोड होऊ द्या आज चांगलं दिसा ना अय्या म्हणजे गौरीचं लग्न ठरलं की काय? काय ग गौरी तुझं लग्न ठरलं?
नाही नाही, तेही ठरेलच की. नक्कीच ठरेल. जाणाऱ्या उन्हाळ्याला निरोप द्यायला आणि येणाऱ्या पावसाळ्याचं स्वागत करण्याचा हा बेत आहे. काय आहे की उन्हाचे चटके सोसल्याशिवाय पहिल्या पावसाच्या सरीचं स्वागत करता येत नाही, त्याची शीतलता आपल्याला जाणवत सुद्धा नाही. आयुष्यातला प्रत्येक ऋतूबदल स्वीकारायला निसर्गच आपल्याला शिकवत असतो, नाही का? हो हो ना. हो पण आता तर हा रस निघतोय, मग दूध कधी उकळणार आणि कुल्फी कधी बनणार? अगो आधी घरी जाऊन स्वयंपाक कर, भाजीपोळी कर. हा आता मंग्याक भूक लागली ना की भाजीपोळी मागू येशील असं. इतकं काही मागायची सवय का मला आजी? नाही ना. काय गौरीची आई? नाही ना. नाही नाही नाही. हा चला येते हा मी. डाळ जरा जाताना थोडा एकदा सुधारते. बाबा गेल्या त्या. अहो, जाऊ द्या जावई बापू, गेली ती. तुमच्यावरचा राग दारावर काढला तिने. अहो काय नची? अगदी बरोबर बाबा. हो ना काय. हा अरे तो माझं नातू ना तू, आणि यांची बाजू घेतत. बरोबर ना, पार्टी बदलूची नाही सांगून ठेवते. हा. अगं काय झालं? काही नाही ग. काही नाही. कसं इतक्या जोरात हसत होतात, बाहेर आवाज येत होता तुमचा. मी आल्यावर गप्प बसलात ना? नाही नाही नाही, तसं काही नाहीये. तू कामावरनं दमून आलीयस ना, मग घरी आल्यावर शांतच असायला हवं ना. काही झालेलं नाहीये. जा हातपाय धुवून घे. हा म्हणजे अवेळी पडलेला पाऊस, गाडीचा उपयोग नाही आणि असेल त्याची नासधूस करणार. असू दे आई, राहू दे आता. अगं गौरी, डबे घेऊन जा ना. हो देते. मंगेच्या आई आल्या आणि डबे नाही तर राहूनच गेले. कुठली खायची आहे ना मग. बाबा पण तुम्हाला माहिती आहे ना, अम्मा म्हटलं की मला रे लवकर जाऊन ये, नाही तर मी संपवीन सगळे आधी. तू अजिबात संपायचं नाही. मी आले, आई सांगण्याला. अगं काय आहे, तो तुझ्यासाठी ठेवणार नाही असं होईल का? पण चिडवतो बघ मला. तो तुला जर चिडवायला लागला तर गाठ बाबांशी एवढं लक्षात ठेव, माहिती त्याला. लवकर जा, हे बघ संपताय. मी घेऊन जाऊ का? नाही नाही तू जा, आता थांब. जा लवकर, म्हणजे लवकर परत येशील. जा लवकर. अजिबात खाऊ त्या नको. दोघांना सांग म्हणून रात्री कुल्फी खायला या. हो मी आलेच दादा, 5 मिनिटात. तू खाऊ नको. संपतील तोपर्यंत जा. अगं देवा, पोरांमधलं प्रेम असंच राहू दे रे देवा. कोणाची दृष्ट लागत नको. यार वेणु, हम यहाँ पर कब से गौरी जी का इंतजार कर रहे हैं, और वो हैं कि आराम से वहाँ बैठ के गप्पे मार रही होंगी अच्छी से, बता रहे हैं. मग तू पण आरामात बस ना. सारखं त्याच्या मागे मागे काय लागलंय. बस इथे. घंटी, ए रुक 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 रुक. इधर 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 इधर. अरे इकडे ये नको गुडू. ए, क्या कर रहा है शिव. बसा उतावळेपणा करशील तर तुझ्या किंमत राहील काय. मतलब तू बार बार उसके सामने जाता रहेगा. हाँ. तो तेरा क्या वैल्यू रहेगा. इतका उशीर का लावतोय हा दार उघडायला? वो घंटी बज रही है. मत जा. ये घंटी बजने दे. उसके दिल का घंटी बजना चाहिए. तो हम क्या करें? ठीक आहे, ये क्या है? तुझे पैसे. अंकल जी, हमें पता है आप किसके कहने पे ये पैसे जल्दी लौटा रहे हैं, और जिस किसी ने भी आपसे ये कहा है उसे गलतफहमी हुई है.